स्टार्ट. मागील वर्षभरापासून राळेगाव, केळापूर, मोहोदा, वडकी, कळंब या तालुक्यातील जवळपास 34 हिंदू मुली एका मागोमाग गायब होत होत्या. प्रथमदर्शनी हा प्रकार मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचा दिसून येत होता. परंतु मागील 6 महिन्यापासून आम्ही या प्रकरणाचा मागोवा घेत होतो, या प्रकरणावर लक्ष ठेवून होतो. आणि तेव्हा कुठे काल असं लक्षात आलं की हे प्रकरण केवळ मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचे नसून हा एक मिलीभगत करून एक सिंडिकेटच्या माध्यमातून हे अल्पवयीन मुलींची राज्यात, परराज्यात, मुंबई, पुणे आणि बेंगलोर सारख्या शहरामध्ये 80,000 रुपये ते 1 लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा हा प्रकार आहे. हे असं लक्षात आलं. दुसरं, हा छोट्या छोट्या 15-15 वर्षांच्या मुलींचं 50 वर्षाच्या 44 वर्षाच्या मुलांसोबत 50,000 1 लाखासाठी विक्री करण्याचा हा प्रकार आहे असं लक्षात आलं. 2, या माध्यमातून धर्मांतरण करून त्या मुलींना मुस्लिम करून त्यांचं एक लव्ह जिहादचं प्रकरण याच्या बाबतीमध्ये सर्वांच्या लक्षात आलं. रात्री 1 वाजता ही घटना आम्ही पोलिसांच्या लक्षात आणून दिली आणि एक 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी पिंपरीदुर्ग येथील ही मुलगी हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तिला संरक्षण दिलं आणि तिच्यासोबत जो जबरीने लग्न करणार होता त्याला अटक केली. आणि त्यासोबतच एक ऑडिओ क्लिप आम्ही जे पोलिसांना हातात दिली, त्या ऑडिओ क्लिपमधून लक्षात येत आहे की हे सिंडिकेट राळेगाव येथील कुख्यात गुन्हेगार मझहर कुरेशी हा करतोय. याचे 7-8 साथीदार आहेत. पूर्ण तालुक्यामध्ये यांनी हैदोस मांडला आहे. किमान 200-250 हिंदू मुलींचं यांनी छळ केलेला आहे. अनेक चुकीच्या अवैध व्यवसायामध्ये हा मझहर कुरेशी गुंतलेला आहे. लव्ह जिहाद सारख्या गोष्टींना हा प्रोत्साहन देतो आहे, त्याच्यामध्ये स्वतः गुंतला आहे. आणि हा राळेगाव तालुक्यातील मतदारसंघातील आणि यवतमाळ जिल्ह्याच्या इतरही भागातील अल्पवयीन हिंदू मुलींची परराज्यामध्ये, मुंबई, पुण्यामध्ये अतिशय कमी दरामध्ये, पैशामध्ये विक्री करतोय. अशी ऑडिओ क्लिप आमच्या हातात लागली आणि जेव्हा आम्ही ही पोलिसांना दिली, पोलिसांचेही सुद्धा डोळे उघडले आणि पोलिसांनी त्या बाबतीमध्ये अतिशय तत्परता दाखवून रात्री 1 वाजता या मुलीला संरक्षण दिले, तिला जमा केले. तिचा जो आरोपी होता तिलाही केले आणि सकाळी 2:45 वाजता पोलिसांनी या मझहर कुरेशी, त्याची पत्नी आणि एकूण 6 लोकांना अटक केली आहे. अजून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता स्वतः एसडीपीओ चौकशी करत आहेत. राळेगावचं पूर्ण पोलीस प्रशासन याबाबतीत चौकशी करत आहेत. परंतु आज आता आम्ही सन्माननीय ॲडिशनल एसपी साहेबांना भेटायला आलो आहे. या प्रकरणामध्ये कुठेही ढिलाई, कुठेही दिरंगाई होता कामा नये. हे 100% लव्ह जिहादचं प्रकरण आहे. हे मनी ट्रेलिंग आहे, हे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, हा बालविवाहाचा विषय आहे आणि हे एक मोठं पूर्ण महाराष्ट्रभर भरलेलं सिंडिकेट आहे. आणि याचं केंद्र दुर्दैवानं हे राळेगाव आहे. याचं आम्हाला अतिशय वाईट वाटतं. त्यामुळे या प्रकरणात आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा संपर्क केला आहे आणि या प्रकरणाची SIT माध्यमातून चौकशी करावी आणि याचे कुठपर्यंत धागेदोरे गेले आहेत याचा शोध घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. सन्माननीय ॲडिशनल एसपी साहेबांना आम्ही भेटलो आहे आणि या प्रकरणात भारतीय जनता पार्टी उद्यापासून पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये या बाबतीमध्ये निदर्शने करणार आहेत आणि लोकांचं जागरण करणार आहेत आणि सर्व पोलिसांचं सहकार्य मागून अशा प्रकारच्या लव्ह जिहादी प्रवृत्तीला जागेच खेचण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.